नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर जसं की आपण पाहत आहोत MSCIT विषयी माहिती, बरोबरच आपण ज्या पण गोष्टी कम्प्युटर शिकण्यासाठी इम्पॉर्टंट असतात, कम्प्युटरचं नॉलेज म्हणजे संगणकाविषयी ज्या पण गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्या गोष्टीची आपण इथे माहिती घेत असो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संगणकाचे इनपुट डिव्हाइस, म्हणजेच संगणकाला कोणकोणते डिव्हाइस इनपुट देतात याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बरोबर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर आपण वेळ न घालवता लगेच पाहूया संगणकाचे इनपुट डिव्हाइस। तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर पहिल्या स्लाइडमध्ये तुम्ही पाहू शकता काय आहे। संगणक एक इलेक्ट्रॉनिक्स यंत्र आहे। जसं की माहित आहे तुम्हाला, विजेवर चालणारं हे एक यंत्र आहे। संगणक हे आपलं एक विजेवर चालणारं यंत्र आहे। त्यानंतर संगणकाला सूचना देण्यासाठी इनपुट डिव्हाइस वापरले जातात। आता संगणकाला जर तुम्हाला कम्प्युटरला काही गोष्ट सांगायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी डिव्हाइस वापरावं लागेल, त्याला सूचना द्यावं लागतील। त्या डिव्हाइसचा यूज करून तुम्ही त्या सूचना देतात, ते तुम्हाला त्यासाठी इनपुट डिव्हाइस वापरावं लागतात। तर इनपुट डिव्हाइस म्हणजे अशी साधने जी संगणकाला डेटा किंवा सूचना देतात। आता इनपुट डिव्हाइस म्हणजे काय असतं की अशा काही गोष्टी ज्याने तुम्ही संगणकाला सांगता की बाबा मी इथे क्लिक करतो तर आता हे पेज ओपन कर, बाबा मी तुला एक इमेज पाठवत आहे तर तू या गोष्टीची प्रोसेसिंग कर। ह्या गोष्टी सांगण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्याला तुम्ही इनपुट डिव्हाइस असं बोलू शकता। तर आता आपण जर पाहिलं तर पुढच्या साईडवर आपण पाहिलं इनपुट डिव्हाइस म्हणजे काय। आता हा जर तुम्ही पाहिलं तर इनपुट डिव्हाइस ही संगणकाला माहिती देण्याची साधने आहेत। जसं आपण पहिल्यांदा स्लाइडमध्ये पाहिलेलं आहे। वापरकर्ता म्हणजे जेव्हा संगणकाला काही टाईप करतो, आपण जेव्हा काही गोष्टी संगणकावर टाईप करतो, क्लिक करतो, बोलतो, तेव्हा इनपुट डिव्हाइस वापरली जातात। म्हणजे जर तुम्ही पाहिलं, आपण जेव्हा कीबोर्डवर काही टाईप करतो त्या गोष्टी आपल्या स्क्रीनवर दिसतात। त्या गोष्टी स्क्रीनवर दिसण्यासाठी कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस वापरला जातो। कीबोर्ड हा एक इनपुट डिव्हाइस आहे। त्यानंतर माऊस, जेव्हा तुम्ही क्लिक करता एखाद्या गोष्टीवर, एखाद्या बटनवर क्लिक करता, एखाद्या स्लाइडवर क्लिक करता, स्लाइड बंद करता, ह्या गोष्टीसाठी संगणकाला सूचना द्यावी लागते की तू हे कर। त्यासाठी आपण काय यूज करतो, आपला माऊस। तर हा माऊस काय झाला, इनपुट डिव्हाइस झाला। त्यानंतर तुम्ही पाहिलं ते इनपुट डिव्हाइसचे वेगवेगळे प्रकार आहेत। जसं तुम्ही आपला बेसिक प्रकार जर तुम्ही पाहिला तर कीबोर्ड आणि माऊस हा इनपुट डिव्हाइस आहे। त्यानंतर तुम्ही पाहिलं अजून स्कॅनर हा इनपुट डिव्हाइस आहे। तुमचा वेबकॅम, जो कम्प्युटरला तुमचा कॅमेरा वापरला जातो, तो एक इनपुट डिव्हाइस आहे। जॉयस्टिक होते, म्हणजे जेव्हा तुम्ही गेम खेळण्यासाठी एखादी जॉयस्टिक यूज करतात ते सुद्धा एक इनपुट डिव्हाइस झालं। काही सेन्सर असू शकतात ज्याद्वारे माहिती घेऊन कम्प्युटरला दिली जाते, ते सुद्धा इनपुट डिव्हाइस असू शकतात। त्या प्रकारे काही प्रमुख इनपुट डिव्हाइस तुम्हाला स्क्रीनवर दिसतील। जसं की कीबोर्ड। आता कीबोर्डचं कार्य काय आहे, त्याचा वापर कशासाठी केला जातो, अक्षरे, संख्या, कमांड टाईप करणे। तुम्हाला गोष्ट काहीतरी तुमच्या स्क्रीनवर टाईप करायची आहे, तुम्हाला अक्षरे टाईप करायचे आहेत, संख्या टाईप करायच्या आहेत, कमांड द्यायच्या आहेत काही, तर त्यासाठी तुम्ही कीबोर्ड वापरता। त्यानंतर माऊस हा कर्सरचा यूज करून तुम्ही एखाद्या गोष्टीवर क्लिक करता, बंद करता, चालू करता, गाणी लावता, सर्व काही तुम्ही कर्सरचा यूज करून करता। आता कर्सर कशाद्वारे ऑपरेट केला जातो, तर तुमच्या माऊसद्वारे कर्सर हा हलवला जातो आणि क्लिक केला जाऊ शकतो। त्यानंतर जर आपण पाहिलं, त्यानंतरचा डिव्हाइस आहे स्कॅनर। आता तुम्हाला जर झेरॉक्स काढायची असेल किंवा तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तो तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये घ्यायचा आहे, तर तो कशाच्या मदतीने तुम्ही घेता, तो स्कॅनरच्या मदतीने तुम्ही तो स्कॅन करता आणि त्यानंतर तो म्हणजे एखादा डॉक्युमेंट आहे तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये दिसतो। अशा प्रकारे तुम्ही तो तुमच्या स्कॅनरचा वापर करून तुमच्या कम्प्युटरमध्ये घेऊ शकता। तर स्कॅनर हा सुद्धा एक इनपुट डिव्हाइस झाला कम्प्युटरसाठी। त्यानंतर मायक्रोफोन, तुम्हाला एखाद्या मित्राबरोबर बोलायचं आहे, मीटिंगमध्ये बोलायचं आहे, वेबकॅम आणि मायक्रोफोनचा यूज करून, वेबकॅमने काय होईल, तुम्ही तुमच्या मित्राला दिसाल। ओके, तर वेबकॅमने काय होईल, तुमचं चित्र हे कॅप्चर केलं जाईल आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवलं जाईल। आणि मायक्रोफोन, तुम्ही जे पण बोलाल ते तुमच्या व्हिडिओ कॉलमध्ये आवाज पोहोचवेल। मायक्रोफोन आणि वेबकॅम हे सुद्धा कम्प्युटरसाठी म्हणजे संगणकासाठी इनपुट डिव्हाइस झाले। नंतर टच स्क्रीन। आता स्क्रीन ही एक ॲडव्हान्स गोष्ट झाली, म्हणजे टच स्क्रीन जेव्हा तुम्ही टच करता एखाद्या गोष्टीला, तीही तुम्ही सूचना देता त्या डिव्हाइसला, म्हणजे तुम्ही कम्प्युटरला सूचना देता। आता खूप सारे कम्प्युटर तुम्ही पाहिले असेल टच स्क्रीन सुद्धा असतात, तर ते काय करतात की तुमच्या कम्प्युटरला सूचना देतात की इथे क्लिक करायचं आहे, हे बटन प्रेस करायचं आहे। ह्या गोष्टी टच स्क्रीनद्वारे तुम्ही करू शकता। तर टच स्क्रीन सुद्धा त्या कम्प्युटरसाठी इनपुट झालं।
तर अशा प्रकारे तुमचे इम्पॉर्टंट इनपुट डिव्हाइस कोणते आहेत तर कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन, वेबकॅम, टचस्क्रीन हे तुमचे इम्पॉर्टंट इनपुट डिव्हाइस झालेले. तर इनपुट डिव्हाइसचे महत्त्व काय आहे? जर तुम्ही इनपुट डिव्हाइस वापरता तर त्याचे महत्त्व काय आहे कम्प्युटरसाठी? तर वापरकर्त्यांशी संगणकाचा संवाद साधण्याचे माध्यम आहे इनपुट डिव्हाइस. ओके, तुम्ही आणि कम्प्युटर याच्यामध्ये संवाद साधण्यासाठी तुम्ही काय करता? इनपुट डिव्हाइसचा वापर करता. विविध प्रकारच्या डेटाचे इनपुट घेण्याची क्षमता असते इनपुट डिव्हाइसद्वारे. म्हणजे काही सेन्सर झालं किंवा तुमचा कीबोर्ड, माऊस, प्रिंट स्कॅनर झालं, ह्या गोष्टीद्वारे काय करतं की ते इनपुट घेतं कम्प्युटर तुमच्याकडून. संगणकाच्या कार्यक्षमतेत वाढ होते. इनपुट डिव्हाइसमध्ये खूप फास्ट गोष्टी तुम्ही करू शकतात. म्हणजे फास्ट क्लिक, फास्ट टायपिंग ह्या सर्व गोष्टी केल्यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते. तुम्ही पटपट जलद गतीने काम करू शकता. अशा प्रकारे तुम्ही म्हणजे इनपुट डिव्हाइसचा यूज करून ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. हे सर्व काही पॉसिबल आहे इनपुट डिव्हाइसचा यूज केल्यामुळे. आता जर पुढच्या स्क्रीनवर आपण गेलो तर पुढच्या स्क्रीनवर आपण पाहिलं विशेष इनपुट डिव्हाइस. आता असे काही इनपुट डिव्हाइस असतील जे तुम्हाला म्हणजे असं पाहायला दिसायला म्हणजे जास्त दिसत नाहीत. जसं जॉयस्टिक झालं. जॉयस्टिक ही गेम खेळण्यासाठी वापरली जाते मोस्टली. म्हणजे जर तुम्ही पाहिलं आता पबजी खेळण्यासाठी सुद्धा काही जॉयस्टिक वापरले जातात. तसंच काही मोबाईलमधल्या रेसिंगच्या गेम वगैरे असतात त्यासाठी सुद्धा जॉयस्टिक वापरले जातात. एक सोपं साधं जर उदाहरण तुम्हाला दिलं तर हेलिकॉप्टरमध्ये ज्या स्टिकचा वापर करून हेलिकॉप्टर उडवलं जातं बघा, ती एक जॉयस्टिकच असते. आता ते सुद्धा जॉयस्टिक हेलिकॉप्टरमधल्या कम्प्युटरला इनपुट सिग्नल देण्यासाठीच वापरली जाते. जसं तुम्ही काही हेलिकॉप्टरचे व्हिडिओ गेम सुद्धा पाहिले असेल, त्यामध्ये जॉयस्टिक वापरली जाते. तर त्यामध्ये सुद्धा ते एक इनपुट देण्याचं साधनच आहे. त्यानंतर ग्राफिक्स टॅबलेट, डिजिटल चित्र काढण्यासाठी कलाकार वापरतात. म्हणजे काही ॲनिमेटर किंवा ग्राफिक्स डिझायनर वगैरे ते ह्या गोष्टी यूज करतात ग्राफिक्स टॅबलेटवाला. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं बायोमेट्रिक डिव्हाइस, अंगठ्याचा, चेहऱ्याचा ठसा, म्हणजे चेहरा, डोळा यांचा डेटा घेतला जातो. जसं तुम्ही आधार कार्ड काढलं असेल ना तर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असेल. तुमचे डोळे स्कॅन केले जातात, त्यानंतर तुमचे अंगठ्याचे ठसे घेतले जातात. ह्या सर्व काही गोष्टी घेतल्या जातात. ह्या कशाने घेतल्या जातात? बायोमेट्रिक डिव्हाइसने घेतल्या जातात. बरोबर, हे सुद्धा एक इनपुट डिव्हाइस आहे. नंतर सेन्सर डिव्हाइस झाले. तापमान, दाब, गती यांसारख्या डेटा संगणकाला घेतात. जर तुम्ही पाहिलं सेन्सर म्हणजे काय झालं की तुमचा कम्प्युटर तुम्हाला कधी कधी तुमचं टेम्परेचर सुद्धा दाखवतं, रूममधलं टेम्परेचर ह्या गोष्टी सुद्धा दाखवतं. किंवा जर सोपं साधं बोललं, तुमचा मोबाईल सुद्धा एक काय झालं कम्प्युटरच आहे. आणि तुम्ही जेव्हा गुगल मॅप वगैरे वापरतात तिथे तुम्हाला तुमचं स्पीड दिसतं. तुमची गाडी किती फास्ट चाललेली आहे हे स्पीड सुद्धा तुम्हाला दिसतं. तर हे स्पीड कसं घेतलं जातं? तर हेच इनपुट डिव्हाइसद्वारे हे तुमचं स्पीड वगैरे, गती वगैरे हे याचं मोजमाप केलं जातं आणि कम्प्युटरपर्यंत पोहोचलं जातं. अशा प्रकारचे इनपुट डिव्हाइसेस असतात ज्याचा वापर करून कम्प्युटर अगदी जलद गतीने काम करतं. म्हणजे एकदम फास्ट डेटा प्रोसेसिंग करतं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी इनपुट डिव्हाइसद्वारे केल्या जातात. तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? बरोबरच आपण अजून सुद्धा कम्प्युटरविषयी MSCIT रिलेटेडच्या पण काही गोष्टी असतात त्याचे व्हिडिओ आपण चॅनलवर बनवलेले आहेत आणि पुढे बनवत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळणार आहे.